ठाकरे बंधूंच्या युतीची दसरा मेळाव्यात घोषणा होण्याची शक्यता आहे। 2 ऑक्टोबरला दसरा मेळाव्यात दोघांच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान आणखी एक मोठी बातमी या संदर्भातली आहे। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची ही शक्यता वर्तवली जाते। महाविकास आघाडीतून राज ठाकरेंसोबतच्या युतीला विरोध झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची ही शक्यता आहे। या सगळ्या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले आणि त्यानंतर त्यांची राजकीय युती होईल त्या संदर्भातली कुठलीच अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही। एकतर आजची भेट त्या संदर्भातल्या चर्चेसाठी असावी किंवा सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे की जर ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या आणि युती झाली तर यावेळी उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची ही शक्यता वर्तवली जाते। नेमकं काय? नक्कीच रुबिना, हे येणाऱ्या काळामध्ये ह्या गोष्टी अत्यंत पाहणं महत्त्वाच्या असणार आहे। परंतु ठाकरे गटातल्या काही नेत्यांकडून जी माहिती मिळते की राज ठाकरे यांना दसऱ्याच्या मेळाव्याचं निमंत्रण द्यायचं का, त्या संदर्भात काही मतमतांतर असलेले पाहायला मिळत आहेत। काही जण म्हणत आहेत की तो राजकीय पक्षाचा मेळावा आहे, त्या ठिकाणी राज ठाकरेंना बोलवणं योग्य नाही आहे आणि दोन्ही पक्षाचा मेळावा म्हणून एक आपण 5 जुलैच्या मराठीच्या मुद्द्यावर एकत्रीकरण झालेलं पाहायला मिळालं। परंतु राजकीय मेळावा म्हणून दोन्ही पक्षाचा एकत्रित मेळावा कधी होणार ते पाहणं महत्त्वाचं आहे। 2 ऑक्टोबरला म्हणजे दसऱ्या मेळाव्यामध्ये या युतीची घोषणा होणार का, हे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि ज्या राजकीय चर्चा सध्या दोन्ही ठाकरे बंधूंच्या मध्ये होत आहेत त्याची एकत्रित घोषणा कधी होणार ती महत्त्वाची आहे। आणि त्याचबरोबर राज ठाकरे यांना मनसेत घेतलं जाईल का आणि राज ठाकरे मनसेत येण्यात इच्छुक आहे का ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण त्या संदर्भातले राज ठाकरे यांनी अद्याप कुठलीही भूमिका आपले पत्ते खोललेले नाहीत की महाविकास आघाडीमध्ये जाणार। ठाकरे बंधूंच्या सोबत येण्यासंदर्भात सकारात्मक दोन्ही ठाकरे बंधू असले तरी महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याविषयी अद्याप कोणतीही चर्चा ही झालेली पाहायला मिळत नाही किंवा त्या संदर्भात थेटपणे कोणी बोललेलं पाहायला मिळत नाही। त्यामुळं जर महाविकास आघाडीमध्ये मनसेला घेतलं जाईल तर मग एकत्रितरित्या लढलं जाईल, पण जर घेतलं जाणार नसेल, खास करून काँग्रेसचा विरोध असेल तर उद्धव ठाकरे यांची भूमिका काय असणार आहे, ते बाहेर पडणार का मेळाव्यातून, आणि जर बाहेर पडले तर शरद पवार यांच्या पक्षाला सोबत घेणार का, आणि काँग्रेसची भूमिका काय असणार आहे, या अनेक मतमतांतर याविषयी आहे, शक्यता वर्तवल्या जात आहेत। येणाऱ्या काळामध्ये त्या संदर्भातल्या अधिक घडामोडी ह्या समोर येताना पाहायला मिळतील। परंतु आत्ताची जी महत्त्वाची गोष्ट आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची जी सकारात्मक गोष्ट आहे ती येताना पाहायला मिळते आणि येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची असणारी गोष्ट आहे। कारण मुंबई महापालिकेत जर सत्ता आणायची झाली तर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं लागेल, मराठी मतांचं एकत्रीकरण यावं लागेल आणि त्याचबरोबर कुठंतरी काँग्रेसला ही गोष्ट जी आहे, काँग्रेसच्या दृष्टीनं ही गोष्ट थोडीशी पत्त्यावर न पडणारी आहे। कारण अनेक उत्तर भारतीय मतांची गोळाबेरीज जी आहे, उत्तर भारतीय मतं ही काँग्रेसला पडत असतात, त्यामुळं त्यांच्या अडचणीच्या काही गोष्टी आहेत। त्यामुळं येत्या काळामध्ये महाविकास आघाडीचं भविष्य थोडं आदांतरी दिसतंय। त्याबाबतल्या ज्या काही गोष्टी घडतात ते पाहणं रुबिना अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। निश्चित। धन्यवाद कृष्णा, ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास आपण पाहतोय उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे, चर्चांना उधाण आलेलं आहे।